नमस्कार. मी संजय सज्जनवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, झिलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आज आपण पॅटर्न मेकिंग आणि पॅटर्न मेकिंग, मोल्डिंग अँड कास्टिंग या संदर्भात आज आपण शिकणार आहोत. जसं बघितलं तर हे पॅटर्न मेकिंग ही जी पद्धत हे आहे, टेक्नॉलॉजी म्हणा किंवा पद्धत आहे, ही खूप वर्षापासून अस्तित्वात आहे. 5,000 जवळपास 5,000 एक वर्षापासून ही अस्तित्वात आलेली आहे आणि पुराव्यादाखल आता आपल्याला एक मेसोपोटेमिया म्हणजे आता सध्याचं इराक म्हणून जो देश आहे, तिथे एक बेडूक जो असतो त्याचा तांब्यापासून तयार केलेली एक प्रतिकृती त्यांना सापडलेली आहे. त्याच्यावरून आपण समजू शकतो की किती जुनी ही पद्धत आहे. यामध्ये ॲक्चुअली होतं म्हणजे प्रत्यक्षात होतं कसं, पॅटर्न म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. पॅटर्न म्हणजे एका प्रकारची ती प्रतिकृती आहे जी आपल्याला तयार करायची आहे. म्हणजे सपोज जर आपल्याला काही एखादी वस्तू दिलेली आहे आणि त्या वस्तूंपासून आपल्याला हजारो वस्तू तयार करायच्या असेल, तर आपण त्या वस्तूची पहिल्यांदा एक प्रतिकृती तयार करतो. ती प्रतिकृती जी असते ती वेगवेगळ्या धातूंपासून वस्तूंपासून तयार केली जाऊ शकते. उदाहरणार्थ सांगितलं तर आपण एक लाकडाचं पण प्रतिकृती तयार करू शकतो किंवा मेण असतं त्यापासून एक प्रतिकृती तयार केली जाते. प्लास्टिकसुद्धा वापरलं जातं याच्यामध्ये आणि या उपर कुठल्या धातूपासून सुद्धा ही प्रतिकृती तयार केली जाते. ही प्रतिकृती तसं बघायला जाताना मूळ प्रतिकृती सारखीच दिसत असते, पण त्यामध्ये काहीतरी थोडंसं आकार कमी जास्त असू शकतो. का? कारण की आपल्याला ती प्रतिकृती तयार करायसाठी वेगवेगळ्या प्रकारचे धातू लागतात आणि त्यांचा थंड होण्याचा कालावधी हा वेगवेगळा राहू शकतो. कधी-कधी त्या वस्तूमध्ये आपल्याला होल करावं लागतं, म्हणजे छिद्र पाडावे लागतात. काही वेळा त्याला फिनिशिंग करावं लागतं. स्वच्छ करावं लागताना त्याचा लूक वाढवायसाठी त्याचा जो फेस आहे, तो चांगला दिसावा यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला काही ऑपरेशन्स करावे लागतात. त्यावर काही प्रोसेस करावी लागते. त्यामुळे ती प्रतिकृती जी वस्तू आहे ती एक सुंदर दिसायला पाहिजे. मग काय करतो, ही प्रतिकृती एकदा तयार झाली, की याला मग आपण एका वाळूच्या मिश्रणामध्ये त्याला दाबतो. वाळूचं मिश्रण म्हणजे नुसती वाळू नसते, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू टाकाव्या लागतात. जसं इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर रिफ्रॅक्टरी असते, बेंटोनाइट असतो, ग्राफाईट असतो, सॉडस्ट असतो म्हणजे कोळशाचा भुसा असतो आणि थोड्या प्रमाणात पाणी. या सगळं मिसळून ते वाळूचं मिश्रण तयार केलं जातं आणि या वाळूच्या मिश्रणामध्ये ही जी आपण तयार केलेली जी प्रतिकृती, ज्याला आपण आता सध्या आपण पॅटर्न म्हणू, ती त्यामध्ये चांगल्या प्रकारे दाबावी लागते. त्यानंतर काय होतं, ही दाबून दाबून झाल्यानंतर ही जी प्रतिकृती आहे किंवा पॅटर्न आहे, आपण ह्या वाळूमधनं बाहेर काढतो. जसं आपण ह्या वाळूमधनं बाहेर काढलं की काय होतं, की त्या प्रतिकृतीचा एक निगेटिव्ह म्हणजे इम्प्रेशन त्या वाळूमध्ये तयार होतो. त्याला आपण साचा असं म्हणू शकतो मराठीमध्ये. साचं म्हणतो आपण त्याला. मग ह्या साचा तयार केल्यानंतर त्यामध्ये आपण काही मार्गिका तयार करतो, ज्यामधनं आपल्याला जेव्हा आपण वितळवलेला धातू त्यामध्ये आपण ओतू, तो धातू वाहून जाण्यासाठी त्या साच्यामध्ये जाण्यासाठी आपण काही मार्गिका तयार करतो. त्यानंतर काय करतो, ते धातू आपण कुठल्या प्रकारच्या धातूमध्ये आपल्याला ही वस्तू तयार करायची, तो धातू वेगवेगळ्या प्रकारच्या भट्ट्या आहेत त्यामध्ये वितळल्या जातो. एका विशिष्ट तापमानापर्यंत तो धातू वितळला जातो आणि त्या धातूचं पूर्णपणे पाण्याच्या पाण्यासारखं रूपांतर झालं ते धातूचं, की तो धातू मग आपण कुठले एखाद्या वस्तूंनी क्रुसिबल म्हणून प्रकार असतो त्याच्यानी लॅडल असतं. लॅडलनी ते आपण त्या साच्यामध्ये ओततो आणि मग याला थंड होऊ देतो. थंड झाल्यावर काय होतं, साच्याच्या आजूबाजूची वाळू आपल्याला काढावी लागते आणि तो साचा जो जो जी वस्तू तयार झालेली असते, ती मग स्वच्छ करावी लागते. स्वच्छ केल्यानंतर काय होतं, की त्याच्यामध्ये अजून जो आपण मार्ग तयार केलेला असतो, त्याचे सुद्धा तुकडे चिपकलेले असतात किंवा लागलेले असतात. ते सुद्धा आपल्याला काढावे लागते. त्यासाठी मग एक ग्राइंडिंग प्रोसेस असते, कटिंग प्रोसेस असते, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. या झाल्यानंतर काय होतं, की तो आपला जो कास्टिंग आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला हा क्रम लक्षात ठेवावा लागतो, की प्रथम पॅटर्न होतो तयार. त्यानंतर त्या पॅटर्नचे आपण साचा तयार करतो, त्याला मोल्ड म्हणतात आणि सगळ्यात शेवटी डिझायर्ड कंपोनंट म्हणजे जी आपल्याला गरज आहे ते कास्टिंग आपण यामध्ये तयार करतो. तर यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात. जसं पॅटर्नमध्ये लाकूड वापरला जातो. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे त्याप्रमाणे धातू वापरला जातो किंवा प्लास्टिक वापरल्या जाते आणि मोल्ड म्हणजे जो प्रकार आहे त्यामध्ये वाळू आणि त्याचं मिश्रण वाळूचं मिश्रण वापरलं जातं आणि कास्टिंगमध्ये
आपल्याला धातू वापरला जातो. हे बघा इथे मी लिहून दिलेलंच आहे. पॅटर्नचा सिक्वेन्स असा असतो आणि यामध्ये वस्तू ज्या वापरल्या जातात त्यासुद्धा इथे दाखवलेल्या आहेत. काय-काय फरक असू शकतो? मेन डिफरन्स असतो फक्त पॅटर्न आणि कास्टिंगमध्ये, की पॅटर्नचा फक्त थोडासा आकार मोठा असू शकतो. बाकी त्याचा शेप जो असतो म्हणजे सारखाच असतो. काही मार काही मार्जिन त्यामध्ये कन्सिडर करावी लागते. ही या प्रकारे दिलेली आहेत. श्रिंकेज अलाउन्स, मशीनिंग अलाउन्स म्हणतात, त्याला ड्राफ्ट अलाउन्स म्हणतात आणि पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारामध्ये तयार केले जाऊ शकतात. 2 तुकड्यांमध्ये, 3 तुकड्यांमध्ये किंवा अनेक तुकड्यांमध्ये तयार केले जातात. त्याचे पण बरेचसे प्रकार असतात. ते आपण नंतर अभ्यासूया. धन्यवाद.